महाराज काय म्हणले एकटा बी येत नाही बाबा 5-6 पोरं घेऊन येते पण महाराज खरं सांगा अख्ख्या दिंडीनं बघितलं माझ्या लेकरांनी जर की लेकर आहे का दिंडीत नाही गावापासून चालत पकवाद वाजवत ऐकलं नाही एक कुरकुर मागताय एक गोळ्या मागायला एक चॉकलेट एक स्प्राईट प्यायला असं प्रत्येक बापाला वाटतं आपला मुलगा चांगला नाही असं एक वेगळं नाही चार चौकड आहे कोण आहे म्हणून कौतिक महाराज हवाली केलाय गाव धन्यान हवाली केलाय 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 आम्ही तुम्हाला नेहमी ऐकतो सुयाबीबद्दल सोडा तुमच्यासारखे महाराज लोक ऐकतो आम्ही हवाली केला त्या विसर पडला मग या माझी बाबा आपल्यावर बसेल की जे माय बाप कोणतं गाव महाराजांनी भूत बी कोणतं सांगितलं नाही भूत कुठलं लागलं पाहिजे महाराज हरिनामाचं भूत लागलं पाहिजे मध्ये काय सगळं मिक्स झालं भूत लागलं कशाचं लागलं जनाबाईला भूत लागलं हरिनामाचं वेळ लागलं भूत कुठलं लागलं पाहिजे तर पंढरीचं भूत लागलं पाहिजे महाराज हरिनामाचं वेळ लागलं पाहिजे केलं त्या विसर पडला मग ये माझी आपल्यावर बसेल की जे माय बाप गावात वस्ती भरपूर आहे तोरी आपला हित पाहे मग आली उपाय काही नकल की जे माय बाप गावात वस्ती म्हणजे महाराज तारुण्यपणातच गाव म्हणजे कोणता हा शरीर रूपी नरदेह रूपी गाव जोपर्यंत वस्ती भरपूर आहे जोपर्यंत आपल्या शरीरात ताकद आहे किंवा तारुण्य आहे तोपर्यंतच परमार्थ करावा नसेल तर ह्या असं झाल्यावर पण नंतर असं होतंय का राम म्हणाले का यम म्हणाले काच कळ नाही माईक हातात धरू धरू म्हणाले कराले गावात वस्ती भरपूर आहे तोरी आपला हित पाहे मग आली उपाय काही नसले की जे माय बाप आईशी गावची गडबड झाली ही पाहून मधला दयाली एका जनार्दनी आणून रसायन वल्ली गावची आबादी केली की जय माय बाप हवाली ओ पष्टमन महाराज उगा काय कीर्तन बी तसं मारवड बी तसं असं म्हणला दगडू गेल्यानं म्हैस मार्केट जिंकलं आणि ह्याची म्हैस तिकडे गेली महाराज इथं काय अभ्यास तुका म्हणे साय जे करते अभ्यास असा येते साय करते अभ्यास हवाली केलाय गाव धन्यान हवाली केलाय हवाली केलाय गाव धन्यान हवाली केलाय हवाली केलाय
Thank you.